संताचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती दयांतराय वसे दुजे पण तेथे नसे आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती विठ्ठल 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 बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हरहु कलेश विकार आइए हनुमंत बिराजिए आइए महाराज बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए महाराज बिराजिए सुनो पवन कुमार कथा सुनो पवन कुमार आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए प्रेम सहित गति धरो प्रेम सहित गति धरो कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए महाराज बिराजिए आइए महाराज बिराजिए आइए महाराज बिराजिए आइए महाराज बिराजिए शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट मजदावाया सुभट समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणिं मण्डलं मण्डलानं तरुण तुलसीमाला कन्धरं कजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तया पाण्डुरङ्गकारू प्रथमनमाद पाण्डुरङ्गकारू प्रथमनमाद पाण्डुरङ्गकारू प्रथमनमाद पाण्डुरङ्गकारू प्रथमनमाद पाण्डुरङ्गकारू प्रथमनमाद पाण्डुरङ्गकारू प्रथमनमाद
चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम खनानी शमादापनोदार्हदक्षं समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः नीलांबुध श्याममलकोमलांगं सीता समरोहपितवाम भागं पाणो महासायत चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदस्य रघुनाथाय नाथाय सीतापते नमो नमः मंगल भवन अमंगलहारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठल संताचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त शांतीचे सागर पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून नाथ महाराज या अभंगामध्ये संताचे उपकार त्या ठिकाणी वर्णन करतात विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी सर्वात प्रथम अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ आपण पाहू तर या अभंगामध्ये नाथ बाबा काय सांगतात नाथ बाबा म्हणतात अरे बाबांनो संतांच्या
किती उपकार आहेत की त्याचं वर्णन शब्दामध्ये आपण करू शकत नाही. ज्याप्रमाणे भगवंताचं वर्णन करता करता शेषाच्या जिभीच्या चिंधड्या झाल्या, परंतु भगवंताचं वर्णन पूर्ण झालं का? नाही झालं. मग त्याप्रमाणे संतांच्या उपकाराचं वर्णन आपण करू शकत नाहीत. एवढे संतांचे उपकार आहेत. संतांचा उपकार सांगावया नाही पार. मग साधक म्हटले काहुनाथ बाबा, संत कोणता उपकार करतात? तेव्हा नाथ बाबा म्हणतात, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. तर संत शरण आलेल्या साधकाला, शरण आलेल्या जीवाला स्वतः सारखं बनवतात. नव्हे तर त्याला संतत्व बहाल करतात. मग त्याची जात कुळ धर्म रंग रूप गरिबी श्रीमंती काहीही पाहत नाहीत आणि त्याला संतत्व बहाल करतात. मग आणखी प्रश्न इथे निर्माण होतो की संत शरण आलेल्या जीवाला संतत्व बहाल करतात. मग संतत्व बहाल करण्याकरता त्यांच्याकडे आहे तरी काय? दया अंतराय वसे दुजे पण तेथे नसे. तर संतांचं अंतकरण हे दयेनं भरलेलं आहे महाराज. दया करणं हा संताचा काय आहे हो? तर स्वभाव आहे. मग या दयेच्या बळावर संत जीवाला स्वतःसारखं बनवतात. हेच नाथ बाबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात की एका निश्चयाने नाथ बाबा सांगतात, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सांगायचं झालं तर तुमच्या भाषेमध्ये ठळक ठळक बातम्या. आता झोपलात तरी चालेल. झोपताल का मग पुरुष मंडळ? झोपताल का? नाही. विठाला विठाला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, कार्यक्रम किम निमित्ताने आहे, कशा निमित्ताने आहे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे. म्हणून अकारण करुणा वरुणालय सचिदानंद स्वरूप विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा. भगवंताच्या सत्तेचं जर वर्णन केलं तर भगवंताची सत्ता आगाध आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे. किंवा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय वर्णन करतात भगवंताची सत्ता कशी आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता. अशी ज्याची आगाध सत्ता आहे. एका गीतामध्ये खूप सुंदर वर्णन करतात, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळाचा मग दे आकारा तुझ्या घटांच्या उतरडीला नसे अंतला पार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. अशी आगाध ज्या भगवंताची सत्ता आहे. मग त्या भगवंताच्या सत्तेने आता महिला मंडळ तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झालात, ही देखील त्या भगवंताची सत्ता आहे. नाहीतर बरेच जण आता घरी अंगावरती गोधड्या घेऊन मस्त निवांतपणे झोपले असतील. पण सांगू मी तुम्हाला, या धर्म मंडपामध्ये येण्याकरता सुद्धा काय लागतं दादा? पुण्य लागतं, भाग्य लागतं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. किंवा भगवंताचं नाव मुखाला येण्याकरता पुण्य लागतं. नामदेवराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवा या विठ्ठले कृपा केली.
दादा, त्याशिवाय भगवंताचं नाव मुखाला येत नाही. म्हणून मी सांगत होते तुम्हाला, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, भगवंताच्या सत्तेने, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, तृतीय तपपूर्ती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री संतोषी माता मंदिर गोपालदास महाराज मठ पेठ. तर संतोषी मातेच्या कृपेने श्री परमपूज्य गुरुवर्य गोपालदास महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने, तसेच सोमनाथ महाराज यांच्या दर्शनाखाली चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आता सप्ताह कशा निमित्त आहे, तर नवरात्र महोत्सवानिमित्त आपला हा भव्य दिव्य सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहातील आजच्या चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली, हे माझं मी परम भाग्य समजते. विठाल विठाल विठाल. आता सांगायचं झालं महाराज, आम्ही रोज त्या ठिकाणी कार्यक्रमाला फिरत असतो. रोज त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या गावामध्ये आम्ही कार्यक्रमाला जातो, पण एवढा भव्य दिव्य नियोजन त्या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही. एवढं सुंदर आयोजन, एवढं सुंदर नियोजन, अगदी खूप सुंदर नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे अंतःकरणापासून धन्यवाद मानते. तसेच ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली असे माझे गुरुवर्य आदरणीय. आता गुरुचं नाव मुखाने घेऊ नये, परंतु मी जर तुम्हाला सांगितलं नाही तरी तुम्हाला कळणार नाही. म्हणून असे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग महामेरू दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, असो भागवताचार्य कीर्तन केसरी समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील. तर बाबांनी या ठिकाणी मला कीर्तनाची संधी प्राप्त करून दिली, त्यांना देखील अंतःकरणापासून धन्यवाद देते आणि माझ्या सेवेकडे वळते. विठ्ठल 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 विठ्ठल. नवरात्र महोत्सवानिमित्त आपला सप्ताह चालू आहे. मग नवरात्र महोत्सव पूर्ण भारतभर आपण नवरात्र महोत्सव साजरा करत असतो. हे 9 दिवस त्या भगवती मातेची आराधना, उपासना, त्या मातेचा गोंधळ आपण घालत असतो. मग त्या नवरात्रीमधील आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवशी त्या भगवती मातेचं स्वरूप हे कुष्मांडा माता या ठिकाणी आहे. मग त्या मातेचं स्वरूप अतिशय सुंदर आहे. कशी आहे ती माता, तर हातामध्ये बांगड्या आहेत, डोळे तिचे कसे आहेत हो, तर लिंबावानी डोळे आहेत. एका गीतामध्ये वर्णन करतात, बांगड्याची माळा लिंबावानी डोळा, बांगड्याची माळा लिंबावानी डोळा, उभी है नदीच्या काठाला एडा पोतरा झालाय भेटीला, एडा पोतरा झालाय भेटीला, एडा पोतरा झालाय भेटीला, एडा पोतरा झालाय भेटीला. बांगड्याची माळा लिंबावानी डोळा, बांगड्याची माळा लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला एडा पोतरा झालाय भेटीला, एडा पोतरा झालाय भेटीला, एडा पोतरा झालाय भेटीला, एडा पोतरा झालाय भेटीला. लागली चाहूल ग म्हटलं पाऊल ग, लागली चाहूल ग म्हटलं पाऊल ग, आई तू येणं केलं ग आंबाबाई, आई तू येणं केलं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 ग. चांदण्या महाली हसली गोड गाली, चांदण्या महाली हसली गोड गाली, लटून सार पालखी चाली, माझी रवै गरबा खेळाया निघाली, माझी रवै गरबा खेळाया निघाली, माझी गरबा खेळाया निघाली, माझी गरबा खेळाया निघाली. असं सुंदर त्या भगवती मातेचं स्वरूप आहे. म्हणून पुन्हा एकदा त्या भगवती मातेला मनोभावे आपण नमन करू आणि आपल्या अभंगाकडे
वळू विठ्ठल 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 तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. मग काय अधिकार होता त्यांचा, काय सामर्थ्य होतं त्यांचं. ऐका ना, नाथ बाबांच्या जीवनाचा जर विचार केला दादा तर त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथ बाबा शांत आहेत, नाथ बाबा श्रीमंत आहेत आणि नाथ बाबा हे एक संत आहेत. नाथ बाबांच्या शांततेचा जर विचार केला तर दादा एवढी अगाध शांतता जगाच्या पाठीवरती कुठेही पाहायला मिळणार नाही. किती शांतता होती. एखाद्या वेळेला समुद्र त्सुनामी लाटेच्या स्वरूपामध्ये स्वतःची मर्यादा ओलांडेल. क्षमा करणारी पृथ्वी भूकंपाच्या स्वरूपामध्ये आग ओकेल. छत धरणारे आभाळ वीज कोसळून आपल्याला बेघर करेल, पण माझ्या नाथांची शांतता कधी भंग होणार नाही. एवढी शांतता होती. एक प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन. का गरिबी माणसाला लाचार बनवते, गरिबी माणसाला लाचार बनवते दादा. पण गरिबी आली म्हणून माणसानं चुकीच्या मार्गावरून कधी जाऊ नये. पैठणमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. मुलीचं लग्न ठरलं. मुलीच्या लग्नाकरता पैसे नाहीत, आता करावं काय. तेव्हा एका श्रीमंत ब्राह्मणाकडे आला आणि हात जोडले. दादा मुलीचं लग्न ठरलंय हो, लग्नाकरता पैसे नाहीत, थोडे पैसे कमी पडतात, थोडी मदत करता का. आता ज्यांच्याकडे मदत मागितली ते काही साधारण होते का हो, नाही महाराज. ते नाथ बाबांना त्रास देणारे टवाळखोर ब्राह्मण होते. सांगितलं अरे तुला काय पैसे द्यायचे ते पैसे आम्ही देऊ, परंतु आमचं एक काम कर. काय काम करायचं म्हणे, नाथांची शांतता भंग करून दाखव. काय म्हटलं हा, नाथांची शांतता भंग करून दाखव. पैशाच्या लोभापोटी हा व्यक्ती तयार झाला आणि नाथरायांच्या वाड्याच्या समोर येऊन उभा राहिला. आता आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे पूर्वीच्या काळी घरावरती अतिथी देवो भव लिहिलेलं असायचं, बरोबर ना. पूर्वीच्या काळी अतिथी देवो भव लिहिलेलं असायचं. मग नंतर काही दिवसांनी सुस्वागतम दिसू लागलं. नंतर काही दिवसांनी त्या सुस्वागतमची जागा वेलकमने घेतली. आणि महाराज आता वेलकम तर दिसतच नाही, पण जागोजागी बोर्ड लावलेले असतात. कोणते, कुत्र्यापासून सावध, बरोबर ना. आहेत का तुमच्या घरावर, नाहीत ना. मग आता सांगायचं मला महाराज की कुत्र्यापासून सावध राहा म्हणजे नेमकं समजावं काय, घरामध्ये माणसं आहेत की कुत्री आहेत, नेमकं काय समजावं. म्हणून काही काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की परवानगी शिवाय घरामध्ये येऊ नये. मग सांगायचं मला, जसा काळ बदलत गेला काळानुसार शिष्टाचार सुद्धा बदलत गेले. मग हा व्यक्ती नाथांच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. आता आपण एखादा अनोळखी व्यक्ती घरासमोर आल्याच्या नंतर अगोदर तो काय करतो, घर मालकाला आवाज देतो. पण हा मूर्ख ब्राह्मण नाथांना आवाज वगैरे न देता पायामध्ये जोडे घालून तसाच घरामध्ये शिरला. नाथरायांची देवपूजा चालू होती. देव्हारा देवांच्या मूर्त्यांनी अगदी गच्च भरलेला होता. धूप दीप चंदन नाथ बाबा देवाला अर्पण करत होते. नव्हे तर भगवंताची स्तुती करणारे अभंग, भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारे अभंग नाथांच्या मुखातून बाहेर पडत होते. तुझा दृष्टी
झालं महाराज. अनेक संत मंडळी सांगून जातात की भगवंताचं रूप कसं आहे. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार सुकुमार. रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार. एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे. मग भगवंताच्या रूपाचं वर्णन नाथ बाबा करू लागले. तेवढ्यामध्ये पंच आरती नाथ बाबांनी हातामध्ये घेतली आणि काकड्यातील सुंदर अभंग नाथ बाबा म्हणू लागले. कोणता अभंग होता हो. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे हो आरती. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे हो आरती. हो आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी देवी तो माझा. हो आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी देवी तो माझा. एवढा सुंदर अभंग नाथ बाबा म्हणू लागले. तेवढ्यामध्ये एक लोभाने भरकटलेली व्यक्ती, पायामध्ये जोडे घातलेली एक व्यक्ती नाथांच्या समोर येऊन उभी राहिली. नाथांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं. लगेच लक्षात आलं, अरे ह्याला कुणीतरी आपला छळ करण्याकरता पाठवलेलं आहे. मग ज्या देवांची नाथ बाबा 4-4 तास पूजा करायचे ते देव एका क्षणाला बाजूला सारले आणि तो पाट त्या व्यक्तीला बसण्याकरता दिला. तो व्यक्ती म्हटला, महाराज अहो मी तुम्हाला न विचारता घरामध्ये आलो, पायामध्ये जोडे घालून तुमच्या घरामध्ये आलो, तरी सुद्धा तुम्ही मला देवांचा पाठ बसण्याकरता दिला. म्हणे का दिला. तेव्हा नाथांनी दिलेलं उत्तर एवढं गोड आहे. काय म्हटले नाथ महाराज म्हटले, अरे अतिथी हाच माझ्यासाठी काय आहे, देव आहे. अतिथी देवो भव, तूच माझ्यासाठी देव आहे. नाथांनी गिरजा काकूंना आवाज दिला, अगं गिरजा आपल्या घरामध्ये अतिथी आलेले आहेत, सुंदर पंच पक्वान्नाचा स्वयंपाक बनव. गिरजा काकूंनी सुंदर असा पंच पक्वान्नाचा स्वयंपाक बनवला. दोघेही जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर ते पंच पक्वान्नाचं ताट या व्यक्तीच्या समोर आलं. महाराज याच्या तोंडाला पाणी सुटलं. का तोंडाला पाणी सुटणार नाही, कारण साक्षात जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा, ज्या भगवंताने गिरजा काकूंच्या हातचं अन्न 36 वर्ष खाल्लं, मग त्या गिरजा काकू किती धन्य असतील. ह्या व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटलं. अगदी स्तुती करू करू अन्न खाऊ लागला. पण परत मनामध्ये विचार आला, अरे या ठिकाणी आपण आलो कशासाठी आणि आपण करतो काय. आपल्यांना काही करून नाथांना राग आणून द्यायचा आहे, पण नाथांना राग येईल असं कोणतं कृत्य करावं. तेवढ्यात गिरजा काकू खीर वाढण्याकरता खाली वाकल्या. जशा खाली वाकल्या तसा हा गिरजा काकूंच्या पाठीवरती जाऊन बसला. आता ऐका पुरुष मंडळ, आपण कोणतीही गोष्ट सहन करतो, पण घराच्या स्त्रीच्या बाबतीत थोडंसं सुद्धा कमी जास्त आपल्याला जमत नाही. का, कारण घरातली स्त्री ही घराचं अस्तित्व आहे, घराचं मांगल्य आहे, घराची लक्ष्मी आहे. त्या स्त्रीकडं साधं जरी कुणी पाहिलं तरी आपण त्याचे डोळे फोडायला बळ करतो, बरोबर ना. मग हा व्यक्ती तर गिरजा काकूंच्या पाठीवर जाऊन बसला, तरी सुद्धा नाथ बाबा शब्दाने सुद्धा त्याला बोलले नाही. उलट गिरजा काकूंना सांगितलं, अगं गिरजा मोठ्याचं लेकरू आहे, सांभाळून वाढ बरं. आता गिरजा काकूंचा अधिकार देखील तेवढाच होता. सांगितलं, हो तुम्ही काळजी करू नका, या पाठीला 4-4 लेकरं सांभाळण्याची सवय आहे, मी पडू देणार नाही. हे शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीला स्वतःची लाज वाटली. नाथरायांच्या चरणावरती पडला, महाराज मला क्षमा करा, मला तुमचा अधिकार कळला नाही, मला क्षमा करा. तेव्हा नाथांनी त्याला उचललं आणि हृदयाशी लावलं. महाराज ज्या चुकीची माफी मिळू शकत नाही अशी चूक सुद्धा माझ्या नाथांनी पोटामध्ये घेतली. अपेक्षापेक्षा जास्त धन त्या व्यक्तीला दिलं आणि सन्मानपूर्वक त्याला घरी पाठवलं. मग या उदाहरणावरून आपल्याला कळतं
की संताचं अंतकरण किती उदार आहेत संत, किती दयावान त्या ठिकाणी संत आहेत. मग ह्यावरून नाथ महाराजांच्या शांततेचं दर्शन आपल्याला होतं. विठ्ठल विठ्ठल एवढी शांतता नाथांकडे होती. आता शांतता पाहिली. श्रीमंतीचा जर विचार केला तर महाराज नाथरायांच्या पत्नी गिरजा काकू ह्या रोज त्या काळामध्ये रोज 36,000ची पैठणी रोज वापरत होत्या. एवढी श्रीमंती होती. नव्हे तर देव्हाऱ्यातल्या देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. आता महिला मंडळ मला सांगा, तुम्ही देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवता का हो? महिला मंडळ झोपल्या नाहीत ना तुम्ही? जाग्याच आहात ना? हा, मग मला सांगा, तुम्ही रोज देव्हाऱ्यातल्या देवांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवता का? नाही. महाराज आपण सणावाराला सुद्धा नीट देवाला नैवेद्य दाखवत नाही. बरं, नैवेद्य बाजूला ठेवा, आपण रोज देवाला आंघोळ घालतो का हो? घालता तुम्ही? एक प्रसंग मी तुम्हाला सांगू जाईल बघा. असंच एक मावशी माझ्याकडे आली. मावशी म्हटली, ताई कसं चाललंय तुमचं? म्हटलं मावशी तुमच्या आशीर्वादानं तुमच्या कृपेनं बरं चाललंय म्हटलं माझं. मग आता तुमचं काय चाललंय हे विचार असतो. जे मावशीने बोलण्याचा दणका सुरू केला महाराज. मावशी म्हटली, ताई ऐका ना ताई, पोटामध्ये अन्न नाही, पायात वाहन नाही, केसाला तेल नाही, नुसती कुत्र्यासारखी ओढ चालली हो माझी. आता असं म्हटल्याच्या नंतर मला वाटलं मावशीचा खूप मोठा व्यवसाय असेल. म्हटलं मावशी कोणता व्यवसाय आहे तुमचा? मावशी म्हटल्या, काही नाही ताई, कांदे घ्यायचे, बाजारामध्ये जायचं आणि बाजारामध्ये कांदे विकायचे, एवढाच व्यवसाय आहे. पण सांगू तुम्हाला ताई, एवढी माझ्या जीवाची दगदग आहे ताई, सांगू तुम्हाला, अहो 8 दिवस झाले माझी आणि आंघोळीची गाठच नाही. किती दिवस झाले महिला मंडळ? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, किती दिवस झाले? 8 दिवस झाले माझी आणि आंघोळीची गाठच नाही. महाराज असं म्हटल्याच्या नंतर तर मी तर 4 हात लांब सरकले आणि आधी तोंडाला ओढणी लावली. मावशी म्हणते, ताई मला कोरोना नाही झाला. म्हटलं नाही झाला तुम्हाला कोरोना, पण मागे राहिलेलं बरं, दूर राहिलेलं बरं. म्हटलं मावशी 8 दिवस झाले तुमची आंघोळ नाही, मग देवाच्या आंघोळीचं कसं हो? देवाला आंघोळ कोण घालतं? काय नाही म्हणे ताई, आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असते. किती दिवस? 1 दिवस सुट्टी असते. मग सुट्टीच्या दिवशी मस्त निवांतपणे स्वतः आंघोळ करायची आणि निवांतपणे देवाला सुद्धा आंघोळ घालायची. किती दिवसातून? 1 आठवड्यातून. मग आपण आपल्याच्याने देवाला आंघोळ सुद्धा घालणं होत नाही. मग आपण देवाला पुरणपोळीचा नैवेद्य रोज काय दाखवणार महाराज? नाथांची बरोबरी आपल्याच्याने होणार नाही. एवढी श्रीमंत होती, एवढी श्रीमंती होती की एकदा 4 चोर चोरी करण्याकरता वाड्यावरती आले. 4ही चोरांनी सोन्याचे मोठमोठे गाठोडे बांधले. प्रत्येकानं प्रत्येकाच्या डोक्यावरती गाठोडं उचलून दिलं, परंतु एका चोराला काही केल्या गाठोडं उचले ना. त्या गडबडीमध्ये गोंधळामध्ये नाथांना जाग आली. नाथांनी चोरांना पाहिलं आणि चोरांनी नाथांना पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. आता चोर घाबरले महाराज, पळायला लागले. तेव्हा नाथांनी आवाज दिला, अरे थांबा, पळू नका, मी तुम्हाला ते सोन्याचं गाठोडं उचलून देतो. असं म्हणून स्वतःच्या हातानं त्या चोराच्या डोक्यावरती नाथांनी सोन्याचं गाठोडं उचलून दिलं. एवढी श्रीमंती होती. विठ्ठल 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 आता शांतता पाहिली, श्रीमंती पाहिली, संतत्वाचा जर विचार केला, मला सांगा तुम्ही आम्ही संत कुणाला म्हणतो हो? बरं जाऊ द्या, तुम्ही आम्ही साधू कुणाला म्हणतो? हातभर ढेरी, ईदभर दाढी आणि टीजभर मिशा, त्याला आपण साधू म्हणतो. पण दाढी वाढवून ढेरी वाढवून साधू होता येतं का? नाही. साधू कुणाला म्हणायचं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जो सर्वांना समभाव देतो त्याला म्हणावं साधू. बरं आता महाराज कुणाला म्हणतो आपण? महाराज व्हायला पैसे लागतात का? काही सुद्धा लागत नाही. बघा काय करायचं, अंगावरती पांढरे शुभ्र कपडे घालायचे, कपाळावरती मोठाच्या मोठा चंदनाचा टिळा लावायचा
आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची. झाला महाराज. व्हायचे का कुणाला? मग सांगायचं मला की महाराज व्हायला पैसे लागत नाहीत, पण संत सांगतात तो वरून दिसायला जरी महाराज असला, त्याचं जर अंतःकरण शुद्ध नसेल तर त्याला महाराज म्हणता येणार नाही. वरच्या रंगाला पाहू नका तुम्ही अंतरंग पहा. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. मग साधू ओळखणं कठीण आहे, महाराज ओळखणं कठीण आहे, पण संत ओळखणं कठीण नाही दादा. कुणाला म्हणायचं संत? अखंड ज्यांचं नामस्मरण चालू आहे, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृत स्वप्नी, पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग धारी, पांडुरंग मनी, पांडुरंग धारी, पांडुरंग मनी. किंवा कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. असं सतत ज्यांचं नामस्मरण चालू आहे त्यांना म्हणावं संत, किंवा ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. असे संत माझे नाथ बाबा होते. किती अधिकार मोठा होता की साक्षात जगाचा बाप त्यांच्या घरी चाकरी करत होता. कावडीने पाणी वाहत होता, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंती त्याचे पाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती त्याचे पाहे. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. साक्षात जगाचा चालक मालक असणारा भगवंत माझ्या नाथांच्या घरी राबत होता. एवढा अधिकार होता. मग भारतीची मूर्त एकनाथा घरी, हे हो भारतीची मूर्त एकनाथा घरी, भारतीची मूर्त एकनाथा घरी, भारतीची मूर्त एकनाथा घरी. आणि वाहे हरी कावडी दे, आणि वाहे हरी कावडी दे. श्रीखंडाचे तन उघडून करी, श्रीखंडाचे तन उघडून करी, श्रीखंडाचे तन उघडून करी, श्रीखंडाचे तन उघडून करी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडी दे. मग असा ज्यांचा अधिकार आहेत त्यांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडला. मग ते नाथ बाबा म्हणतात की बाबा रे, संताच्या आपल्यावरती खूप उपकार आहेत. संताचा सर्वात मोठा उपकार आपल्यावरती कोणता आहे तर तो म्हणजे, ऐका ना दादा, संत जर नसते तर संस्कृती टिकली नसती. लक्षपूर्वक ऐका.
संत जर नसते तर संस्कृती टिकली नसती, संस्कृती टिकली नसती तर संस्कार राहिले नसते, आणि संस्कार राहिले नसते तर मुलं बिघडली असती. मग त्या बिघडलेल्या मुलानं आपण रात्रंदिवस काबाड करून कष्ट करून कमवलेली पूर्ण संपत्ती त्या मुलानं नष्ट केली असती. आणि मग एवढ्या संपत्तीचा नाश स्वतःच्या डोळ्यासमोर आपण पाहिल्याच्या नंतर आपला संताप झाला असता, आणि संतापानं मेल्यामुळं आपण सैतान झालो असतो, बरोबर ना. मग एवढा मोठा अनर्थ टळतोय कुणामुळे, तर संतामुळे. संत आहेत म्हणून संस्कृती आहे, संस्कृती आहे म्हणून संस्कार आहेत, संस्कार आहेत म्हणून मुले सुद्धा संस्कारी आहेत, आणि मुले संस्कारी आहेत म्हणून आपली संपत्ती व्यवस्थित आहे, संपत्ती व्यवस्थित आहे म्हणून आपण सुद्धा व्यवस्थित आहोत. मग एवढा मोठा संताचा उपकार आपल्यावरती आहे. खूप संतांच्या आपल्यावरती उपकार आहेत की त्याचं वर्णन करू शकत नाही. तेच नाथ बाबा प्रथम चरणात सांगतात. संतांचा उपकार, 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 सांगावया नाही पार, सांगावया नाही पार, आपला सारखे करीती, आपला सारखे करीती, आपला सारी हे करीती, आपला सारी हे करीती. संताचा उपकार सांगावया नाही पार. नाथ बाबा म्हणतात संताच्या आघाडीत उपकार आहेत की त्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. पण आता तुम्हाला सांगायचं झालं तर मला सांगा, उपकार म्हणजे काय हो? नेमकं उपकाराची व्याख्या तरी काय आहे? तर उपकार या शब्दावर आपल्याला बरंच काही बोलता येईल. उपकार म्हणायचं कशाला? तहानेनं व्याकुळ झालेल्या वाट सरूला तांब्याभर पाणी पाजणं हा त्याच्यावर केलेला काय आहे? उपकार आहे. जत्रेमध्ये चुकलेल्या लेकराला त्याच्या आईपर्यंत पोहोचतं करणं हा त्या आईवर आणि त्या बाळावर केलेला काय आहे? उपकार आहे. मग कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत करणं त्याला उपकार म्हणतात. नाहीतर आपण एखाद्याच्या मुलीच्या लग्नामध्ये 15,000ची वस्तू भेट म्हणून दिली, मग आपल्याला सुद्धा अपेक्षा असते, अरे ह्याने सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नामध्ये 15,000चीच वस्तू दिली पाहिजे. याला उपकार म्हणतात का? नाही, याला देवाणघेवाण म्हणता येईल. पण कुठलीच अपेक्षा न ठेवता केलेली मदत त्याला उपकार म्हणतात. मग उपकार कुणी कुणी केला तर जगावर अनेक जण उपकार करतात. कोण कोण उपकार करतात? त्यामध्ये सूर्य, चंद्र, सज्जन माणसं, वृक्ष आणि नदी हे जगावर उपकार करतात. परंतु ह्यांचे उपकार करण्याची मर्यादा आहे महाराज. आता नदी जगावर उपकार करते, पण नदी तिच्या भोवताल आलेल्या सर्व झाडांना, वृक्षांना ती तिचं पाणी देते. परंतु एखाद्या दुष्काळी भागामध्ये जर पाण्यासाठी स्त्रियांचे भांडणं सुरू असतील तर ती नदी म्हणत नाही की बाई तुम्ही भांडणं करू नका, मी ओळसा घालून तुमच्यापर्यंत येते. म्हणते का? नाही. का? कारण ती तिच्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही. दुसरा क्रमांक आहे वृक्ष. वृक्षाला आपण दगड हाणतो तरी सुद्धा तो आपल्याला फळच खायला देतो, पण तो सुद्धा त्याच्या वाटेला आलेल्या वाटसरूंना स्वतःची सावली देतो. तो कधी स्वतःची जागा सोडून राजस्थानच्या वाळवंटामध्ये जातो का? नाही जात महाराज. का? कारण मर्यादा तो त्याची सोडत नाही. तिसरा क्रमांक आहे गाय. गाय सुद्धा भरभरून दूध देते, पण तिचा देखील स्वार्थ असतो. स्वतःच्या बछड्याच्या प्रेमापोटी गाय भरभरून दूध देते, नाहीतर चारा टाकणारी
याच्या तोंडावर लाथ घालायला सुद्धा कमी करत नाही. मग मला सांगायचं एवढं की हे सर्वजण जगावर उपकार करतात, पण यांची उपकार करण्याची मर्यादा आहे. पण संत महात्म्यांचं तसं नाही. संत महात्मे एवढे जगावर उपकार करतात की ज्यांनी अपकार केला त्या अपकार्यावर सुद्धा संत उपकारच करतात. का? कारण त्यांचा जन्मच उपकारासाठी झाला महाराज. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, वैकुंठी किंवा जगाच्या कल्याणा संताचे विभूती देह कष्टविती परोपकारे. तर त्यांचा जन्मच उपकारासाठी झाला. एवढे उपकार संत मंडळींनी केले महाराज. माऊलींच्या जीवनातला अगदी हृदयाला पिळून टाकणारा प्रसंग मला आठवतोय. तो प्रसंग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या माऊली ज्ञानोबारायांना जगाने एवढा त्रास दिला तरी सुद्धा माऊलींनी जगावर उपकारच केला. ऐका, अरे एखाद्या वेळेला आई लेकराला घरी ठेवून बाजाराला गेली तर ते लेकरू पोरकं झाल्यासारखं दिसतं दादा. मग ज्याचे कायमचे मायबाप निघून गेले असतील त्याची काय अवस्था असेल हो. त्यामध्ये या समाजाने केलेला छळ, एवढा छळ माझ्या माऊलींचा केला दादा. खायला अन्न सुद्धा मिळू दिलं नाही. प्रत्येक जण या 4 भावंडाकडे तुच्छ नजरेनं पाहत होता आणि स्वतःला शहाणी समजणारी माणसं तर संन्यासाची कार्टी म्हणून माऊलींना हिणवत होती. एवढं भयान वादळ माझ्या माऊलींच्या जीवनामध्ये निर्माण झालं. परंतु माऊली खचले नाहीत दादा. किती मोठं एवढं भयान वादळ माझ्या माऊलींच्या जीवनामध्ये निर्माण झालं. प्रत्येक जण माऊलींकडे वाईट नजरेने पाहत होता. विठ्ठल 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 एवढा छळ माऊलींचा त्या ठिकाणी केला. खायला अन्न सुद्धा मिळू दिलं नाही. माऊली त्या ठिकाणी सिद्ध बेटावरती गेले. सिद्ध बेटावरती गेल्याच्या नंतर मागे वळून बघितलं तर कुणीतरी माऊलींची झोळी ओढत होतं. मागे वळून पाहिलं तर आळंदीतील लेकरं माऊलींना न्याण्या म्हणून चिडवत होते. कशी बशी त्यांच्या हातातून झोळी वाचवली आणि माऊली सिद्ध बेटाकडे निघाले. तेवढ्यामध्ये एक क्रूर हृदयाचा, पायामध्ये जोडे घातलेला, मिशांचे आकडे काढलेले असा धिप्पाड देहाचा विसोबासाठी माऊलींच्या समोर येऊन उभा राहिला. आता जगाचे घाम पुसणारे माऊली दादा, परंतु माऊलींना सुद्धा दरदरून घाम सुटला. विचार केला, अरे लेकरांच्या तावडीतून झोळी वाचवली, पण आता या विषासारख्या विसोबा चाट्यापासून झोळी वाचवावी कशी, करावं तरी काय. तेवढ्यामध्ये विसोबा चाटी बोलायला लागला, का रे
संन्यासाच्या कार्ट्या, तुझं तोंड जरी पाहिलं तरी आमचा दिवस खराब जातोय आणि रोज भिक्षेचं निमित्त करून आळंदीमध्ये येतो. तुला लाज वाटत नाही का? अरे तू सुद्धा माय बापासारखा कसा आहेस? पापी आहेस. तुला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. माऊली मनामध्ये विचार करतात, अरे पशु पक्ष्यांना जगण्याचा अधिकार आहे, कुत्र्या मांजरांना जगण्याचा अधिकार आहे, मग आम्ही असं कोणतं पाप केलं की आम्हाला जगण्याचा अधिकार नाही? तेवढ्यात विसोबासाठी बोलायला लागला, अरे न्याण्या थांब, तुला आज अशी अद्दल घडवतो, अशी अद्दल घडवतो की आळंदीमध्ये पाय ठेवण्याची हिंमत सुद्धा तुझी झाली नाही पाहिजे. असं म्हणून विसोबा चाट्याने माऊलींच्या काखेतली झोळी ओढली. दादा होतं ते पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळलं. त्या पिठामध्ये अश्रूचा बांध फुटला. त्या पिठाची कणिक झाली. इंद्रायणीच्या पाण्याने नाही झाली दादा, माझ्या माऊलींच्या डोळ्यातल्या पाण्यानं त्या पिठाची कणिक झाली. बरं आता एवढ्यावर थांबावं ना? नाही थांबला. ती पाण्यानं माखलेली कणिक विसोबा चाट्यानं जोड्यानं तुडवली, हातामध्ये घेतली आणि माऊलींच्या अंगावरती फेकली. का रे ज्ञान्या, तुला सुद्धा भूक लागते का? तुला सुद्धा तहान लागते का? असं म्हणून मोठमोठ्याने विसोबासाठी हसू लागला. तेव्हा माझे माऊली रडत रडत सिद्ध बेटाकडे गेले. मग इथून पुढचा प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे. महाराज, मला सांगायचं एवढं की ज्या विसोबा चाट्यानं माऊलींना खायला अन्न सुद्धा मिळू दिलं नाही, पदोपदी पावलोपावली अपमान केला, तिरस्कार केला, तरी सुद्धा त्या विसोबा चाट्याला माऊलींनी विसोबा खेचर बनवलं आणि ग्रंथामध्ये अजरामर केलं. तो विसोबा खेचर पुढे चालून नामदेवरायांचे ते कोण झाले? गुरु झाले. सांगायचं मला, जगाने एवढा अपमान केला तरी सुद्धा पसायदानामध्ये माऊली लिहितात, जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. म्हणजे एवढा जगाने त्रास दिला तरी सुद्धा माऊलींनी जगावर उपकारच केले. विठ्ठल 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 विठ्ठल. मग एक साधक नाथरायांकडे आला आणि नाथरायांना म्हटला, का हो नाथबाबा, तुम्ही म्हणता संत जीवावर उपकार करतात, संत जीवावर उपकार करतात, मग संत नेमका उपकार तरी कोणता करतात? तेच नाथबाबा अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, आपना सारिखे करीती, 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 आपना सारिखे आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. तर नाथ बाबा म्हणतात की संत महात्मे हे शरण आलेल्या जीवाला स्वतः सारखं बनवतात. मग ह्या द्वितीय चरणावर बोलत असताना मला श्री संत जनाबाईचं चरित्र विस्तारपूर्वक सांगावंसं वाटतं. बघा, परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये एका शूद्र जातीच्या परिवारामध्ये श्री संत श्रेष्ठ जनाबाईंचा जन्म झाला.
जनाबाई 5 वर्षाच्या असताना आई वडिलांसोबत पंढरपूरला गेल्या. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि रावळामध्ये आल्या. भगवंताचं रूप पाहिलं. आता भगवंताचं रूप एवढं सुंदर, किती सुंदर तो भगवंत आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी विटेवरचा पंढरीश पांडुरंग परमात्मा बघितला आणि तुकोबारायांच्या मुखातून अभंग प्रसवला. सुंदरा ते ध्यान उभे विटेवारी, 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 सुंदरा ते ध्यान करकटावारी ठेवोनिया, सुंदरा ते ध्यान उभे विटेवारी, सुंदरा ते ध्यान उभे विटेवारी, सुंदरा ते ध्यान, सुंदरा ते ध्यान उभे विटेवारी, सुंदरा ते ध्यान उभे विटेवारी, सुंदरा ते ध्यान. एवढा सुंदर तो भगवंत आहे. कारण विचार करा दादा, अरे एवढा सुंदर विश्व ज्या भगवंताने निर्माण केलं, मग एवढा सुंदर विश्व निर्माण करणारा भगवंत किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. मग तो भगवंत खूप सुंदर आहे. त्या भगवंताला जनाबाईने पाहिलं आणि जनाबाईला समाधी लागली. जनाईचे आई वडील निघून गेले, जनाई तिथेच राहिल्या. नामदेवरायांचे वडील दामासेट्टी हे भगवंताचं दर्शन घेण्याकरता रावळामध्ये आले. बघितलं तर 5 वर्षाची जना त्या ठिकाणी रडू लागली. दामासेट्टींनी जनाबाईंना घरी आणलं आणि नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेल्या. मग ऐका ना दादा, नामदेवरायांच्या संगतीमध्ये राहून जनाबाईंच्या भक्तीची उंची एवढी वाढली, एवढी वाढली, एवढी वाढली की जनाबाई आहेत तरी कोण हे पाहण्याकरता उत्तर भारतातील संत पंढरपुरामध्ये येऊन पोचले. आणि मग पुढे काय झालं? संत कबीरान नामदेवच्या मान डोलू लागल्या, संत कबीरान नामदेवच्या मान डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, गौऱ्या बोलू लागल्या. कबीर महाराजांनी पाहिलं जनाबाईंच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आणि संताच्या बाबतीत विचार केला महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. ज्या वाटेनं माझे तुकोबाराय गेले ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. द्रौपदी मातेची केस विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. चोखोबारायांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. पण शोकांतिका वाटते, अरे संताच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय, पण आपली थोबाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. म्हणतात का पुरुष मंडळ? नाहीत म्हणत महाराज. परंतु भगवंताचं नामस्मरण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाईंच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. एवढा अधिकार जनाबाईंचा होता की जनाबाईने जर घर झाडलं ना दादा, जनाबाईने घर झाडलं तर जगाचा चालक मालक असणारा भगवंत केर भरत होता. झाडलो टकरी जरी, झाडलो टकरी जरी, झाडलो टकरी जरी, झाडलो टकरी जरी. केर भारी चक्र
घ्यावं तर भगवंताने केर भरावा एवढा अधिकार त्यांचा होता. मग त्या जनाबाईंच्या जीवनातला एक प्रसंग मला आठवते. दादा, जनाबाईने सकाळी लवकर उठावं, जातं पुसावं आणि जात्याच्या मुखामध्ये घास घालावा आणि भगवंताला आळवावं. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बाबा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे, देवा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे. एवढं सुंदर भगवंताला त्या ठिकाणी आळवावं. नव्हे नव्हे तर जनाबाई सुंदर अशा ओव्या म्हणायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. महिला मंडळ ओव्या येतात का तुम्हाला? ओव्या म्हणता का तुम्ही? आता मी समोर म्हणते, तुम्ही पाठीमागे म्हणायचं. महिला मंडळ जाग्यात ना तुम्ही? झोपल्या का काय? विठ्ठला 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 विठ्ठला. आता मी समोर म्हणणार, तुम्ही पाठीमागे म्हणायचं. फक्त महिला मंडळ म्हणणार. पहिली माझी ओवी ग विठ्ठला वाहिन, म्हणा. आवाज काही आला नाही, थोडं जरा मोठ्यानं म्हणा. पहिली माझी ओवी ग विठ्ठला वाहिन, वा वा. पहिली माझी ओवी ग विठ्ठला वाहिन, पतीच्या डोक्यावर दळण मी ठेवीन. ठेवता का तुम्ही? महिला मंडळ ठेवता का? नाही म्हणा बरं. विठ्ठला 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 विठ्ठला. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगायचं एवढं, सुंदर अशा ओव्या जनाबाई म्हणायच्या. मग सुंदर विचाराच्या माणसाच्या संगतीमध्ये माणसं सुंदर होतील यात नवल काय दादा? माझ्या जनाबाईच्या संगतीमध्ये राहून दगडाला सुद्धा सौंदर्य प्राप्त झालं हो. आता जातं सर्वांना माहीत आहे. पूर्वीच्या काळी जाते होते, आता जातं पाहायला मिळत नाही. आता आल्या गिरण्या. पूर्वीच्या काळी महिला दळण दळायच्या, आता पुरुष मंडळ दळणाचा डब्बा डोक्यावरती घेऊन गिरणीमध्ये निघतात. मग पूर्वीच्या काळी जाते होते, आता सुद्धा काही काही ठिकाणी जाते आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या जात्याला जातं कशाचं आहे? जातं दगडाचं आहे. मग दगडाला कोणी सुंदर म्हणेल का? नाही. अहो, दगडाला सुंदर म्हणणाऱ्या माणसाला शहाणे माणसं हसतील. अरे वेडा झाला का तू? दगड कधी सुंदर होतो का? पण जनाबाई म्हणतात, सुंदर माझे जाते ग. का म्हणतात सुंदर? कारण जनाबाईंचा संग त्या दगडाच्या जात्याला प्राप्त झाला आणि ते दगडाचं जातं सुद्धा सुंदर झालं. एवढा अधिकार जनाबाईंचा होता. मग त्या जनाबाईने भगवान परमात्माला आवाज द्यावा. ए ग विठाबाई बाई, ए ग विठाबाई बाई, ए ग विठाबाई बाई, ए ग विठाबाई. माझे माझे
भगवान परमात्मा जनाबाईच्या झोपडीमध्ये आला आणि जनाबाईला दळण दळू लागला. तेव्हा जनाबाई भगवंताला म्हणतात, अरे देवा, असं दळण दळणं तुला शोभा देतं का? एवढा मोठ्या जगाचा चालक मालक असणारा तू भगवंता, मग दळण दळणं तुला शोभा देतं का? तेव्हा भगवंत म्हटले, अगं जना, जगासाठी मी देव आहे ग, पण तुझ्यासाठी मी तुझा मायबाप आहे. तूच तर म्हणते ना, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता. तू मला माता पिता म्हणते, मग लेकराचं कष्ट कमी करणं हे मायबापाचं कर्तव्य आहे, म्हणून मी तुला दळण दळू लागणार. भगवंत ऐकत नव्हते. जनाबाई म्हटल्या, देवा, अहो माझ्यासाठी जगानं तुम्हाला नावं ठेवावी हे मला अजिबात पटणार नाही. पण भगवंताने ऐकलं नाही. मग एक दिवस गंमत अशी झाली, भगवंत जनाबाईला दळण दळू लागले, परंतु एक दिवस भगवंताचे दागिने जनाबाईंच्या घरी विसरले आणि जनाबाईंची घोंगडी अंगावरती घेऊन भगवंत विटेवरती जाऊन उभे राहिले. सकाळची वेळ झाली, काकड आरतीची वेळ झाली. सर्व बडवे मंडळी, वारकरी मंडळी राऊळामध्ये गेले आणि सुंदर असा काकडा म्हणू लागले. मृदंग, टाळ यांच्या जय घोषामध्ये सर्व भक्तजन भगवंताला आळवू लागले. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी, सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी, सुरवरांची दाटी उभे जोडून हात. सुंदर अशी काकड आरती सुरू झाली. तेवढ्यामध्ये एका वारकऱ्याचं लक्ष भगवंताच्या अंगावरती गेलं, भगवंताच्या अलंकारावरती गेलं. बघितलं तर भगवंताच्या अंगावर एक सुद्धा अलंकार नव्हता. एकच गोंधळ उडाला. अरे, भगवंताच्या दागिन्याची चोरी झाली. धावाधाव सुरू झाली. प्रत्येकाची धावाधाव त्या ठिकाणी सुरू झाली. तेव्हा एक वारकरी म्हटला, अरे गोंधळ करू नका, मला चोर माहीत आहे. म्हणे, कोण आहे चोर? तर ज्याची घोंगडी भगवंताच्या अंगावरती आहे तो खरा चोर आहे. आता घोंगडी कोणाची होती पुरुष मंडळ? घोंगडी जनाबाईंची होती. मग हे सर्व प्रकरण जनाबाईपर्यंत येऊन पोचलं. आता या अचानक उडालेल्या गोंधळामुळे माझ्या जनाबाई अतिशय घाबरल्या. महाराज, त्यावेळेला परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्याला काहीच अक्कल नाही ते सुद्धा जनाबाईला बोलू लागलं, सांग जणे दागिने कुठे ठेवले? जे रोज मंदिरातले चपला चोरून नेतं ते जनाबाईवर चप्पल उगारू लागलं, सांग जणे दागिने कुठे ठेवले? जे रोज बायकोच्या दबावाखाली राहतं ते जनाबाईवर दबाव टाकू लागलं, सांग जणे दागिने कुठे ठेवले? ह्या अचानक उडालेल्या गोंधळामुळे जनाबाई घाबरल्या. अंतकरण गहीवरून आलं, अरे दादा, मी भगवंताचे दागिने चोरले नाहीत रे, एवढा मोठा आळ तुम्ही माझ्यावरती घेऊ नका. अंतकरण गहीवरून आलं आणि जनाबाई म्हणू लागल्या, ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा
रे? मी चोरी केली नाही, एवढा मोठा आळ तू माझ्यावर का आणला? जनाबाई लोकांना ओरडू ओरडू सांगत होत्या, पण त्यांच्या शब्दावर कुणी विश्वास ठेवत नव्हतं का? कारण त्या गर्दीमध्ये शहाणे कमी आणि अतिशहाणे जास्त होते. त्यांच्या अंतःकरणातला भाव कुणीच जाणून घेत नव्हतं. शेवटी जनाबाईंना सुळावर देण्याची तयारी सुरू झाली. सुळापर्यंत त्यांना नेण्यात आलं. जनाबाईने दोन्ही हात जोडले, विनंती केली, देवा, अरे मरणाला मी घाबरत नाही रे देवा, सुळावर जाण्याची मला भीती वाटत नाही, पण देवा, मी जर सुळावर गेले ना तर हे जग तुझ्या भक्तीवर विश्वास ठेवणार नाही का? कारण एका भक्ताची कुठल्याही प्रकारची चुकी नसताना तू जर मला सुळावर दिलं तर जग तुझ्या भक्तीवर विश्वास ठेवणार नाही. दोन्ही हात जोडले आणि सुळाला हात लावला तर सुळाचं काय झालं हो? पाणी पाणी झालं. आता जे जनाबाईला सुळावर लोटत होते त्यांच्या तर तोंडचं पाणीच पळून गेलं. ते अतिशय घाबरले. दुरूनच जे हरी करू लागले, दुरून नमस्कार करू लागले, दुरूनच लोटांगण घेऊ लागले. का? कारण विचार केला, रे आपण जर जनाबाईंच्या जवळ गेलो, जनाबाईंनी सुळाला स्पर्श केला, सुळाचं पाणी झालं, मग आपल्याला जर स्पर्श केला तर आपलं सुद्धा काय होईल? पाणी होऊन जाईल. म्हणून दुरूनच जे हरी घालू लागले. तेव्हा जनाबाईने सुळाला हात लावला आणि सुळाचं काय झालं? पाणी पाणी झालं. मग एवढा अधिकार जनाबाईंना प्राप्त झाला कुणामुळे? नामदेवरायांमुळे. नामदेवरायांच्या संगतीमध्ये राहून जनाबाई काय झाल्या? साकारल्या गेल्या. म्हणून नामदेवरायांनी जनाबाईला स्वतः सारखं बनवलं. म्हणून आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. यावरती आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर वाल्ह्या कोळी आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या वाल्ह्यानं एवढे पाप केली दादा, एवढं पाप केलं, मोहरी एवढ्या खड्याने 7 रांजणं भरली, एवढी माणसं त्यानं मारली. शेवटी भगवंताला काळजी वाटली, अरे आता याचा उद्धार कसा करावा? तेव्हा भगवंतानी नारद मुनींना त्याच्याकडे पाठवलं. कारण स्वतः भगवंत आले असते तर भगवंताने काय केलं असतं हो? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्त राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी. तर त्या ठिकाणी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भगवंत गेले असते तर भगवंताने वाल्ह्याचा अंत केला असता. म्हणून भगवंताने नारद मुनींना पाठवलं. नारद मुनी वाल्ह्याकडे आले तर वाल्ह्याचा एकच नियम होता, जंगलामध्ये जायचं आणि वाट सरूंना अडवायचं, त्याच्याकडचं सर्व धन घ्यायचं आणि त्याला मारून टाकायचं. मग त्या वाटेवरून नारद मुनी आले. नारद मुनींना म्हटला, बाबा तुमच्याकडे जे काही धन आहे ते मला द्या. आता नारद मुनी म्हटले, बाबा माझ्याकडे धन वगैरे तर नाही, पण हा घे विना आणि ह्या घे चिपळ्या आणि कर भजन. याला अतिशय राग आला, चाकू बाहेर काढला, नारद मुनींच्या गळ्याला लावला, धन द्या नाहीतर मरा. तेव्हा नारद मुनी म्हटले, हे बघ मी तुला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तू मला दे. नारद मुनींनी प्रश्न विचारला, का रे एवढा पाप तू कुणासाठी करतो? वाल्या म्हटला, अरे हा काही प्रश्न झाला का? कुणासाठी म्हणजे? माझ्या परिवारासाठी करतो, माझ्या लेकरा बाळांसाठी, माझ्या बायकोसाठी एवढा पाप मी करतो. मग ज्यांच्यासाठी तू पाप करतो ते तुझ्या पापामध्ये वाटेकरी आहेत का? म्हणे नक्कीच असणार, ते माझ्या पापामध्ये वाटेकरी आहेत. नारद मुनी म्हटले, जा आणि पाहून ये. तेव्हा वाल्ह्या म्हटला, वारे वा शेंडीवाले बाबा, म्हणजे तुम्ही मला घरी पाठवणार आणि तुम्ही इकडे पळून जाणार. नारद मुनी म्हटले, बाबा मला एका झाडाला बांध. तेव्हा ह्यानं नारद मुनींना झाडाला बांधलं आणि हा घरी गेला. पत्नी दारामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती. ह्याने पाणी वगैरे पिलं, घरामध्ये गेला आणि सहज बोलता बोलता पत्नीला प्रश्न केला, का ग एवढा पाप मी तुमच्यासाठी करतो, तू माझ्या पापामध्ये वाटेकरी होशील का?
पत्नी एकही बोलली नाही, दोनही बोलली नाही, सरळ घरात गेली. चहाचं निमित्त करून बोट जाळलं आणि धावतच बाहेर आली. अहो ऐका ना, माझं बोट भाजलंय हो, मला खूप वेदना होत आहेत, असह्य वेदना मला होत आहेत. माझ्या अर्ध्या वेदना तुम्ही वाटून घेता का? काय म्हटली? माझ्या अर्ध्या वेदना तुम्ही वाटून घेता का? हा म्हटलं, अगं तुझ्या वेदना मी कशा वाटून घेऊ? मग तेव्हा त्याची पत्नी म्हणते, अहो मग मी तुमच्या पापामध्ये वाटेकरी कशी होऊ? मी तुमच्या पापामध्ये वाटेकरी होणार नाही. तेव्हा लेकरांकडे आला, लेकरांना विचारलं, का रे बाळांनो, तुमच्यासाठी एवढं पाप मी करतो, तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी होता का? तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा अहो आमचा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे, मी सुद्धा तुमच्या पापामध्ये वाटेकरी होणार नाही. आता शेवटची आशा फक्त आईवडिलांकडून होती. आईवडिलांकडे गेला, म्हातारे आईवडील होते. आईवडिलांना विचारलं, आई बाबा तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी होता का? तेव्हा आईंनी उत्तर दिलं, बाळा अरे आम्ही तुला लहानाचं मोठं केलं, हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून तुझा सांभाळ केला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपलं. मग आता आमचं उतार वय आहे, मग आता या वयामध्ये आमचा सांभाळ करणं हे तुझं काय आहे? कर्तव्य आहे. मग ते तू माणसं मारून कर किंवा पाप करून कर, त्याच्याहून आम्हाला काही गरज नाही. आमचा सांभाळ करणं तुझं कर्तव्य आहे. आम्ही सुद्धा तुझ्या पापामध्ये वाटेकरी होणार नाही. हे शब्द जेव्हा त्याने ऐकले तेव्हा अतिशय अंतःकरण गहिवरून आलं. रे ज्याच्यासाठी एवढं पाप आपण केलं तेच आज आपल्या पापामध्ये वाटेकरी नाहीत. म्हणून दादा, जीवन जगत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण म्हणतो हा माझा, परंतु कुणी कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या वाचुनी सर्व राहिले, मेल्या वाचुनी सर्व राहिले, तुटतील धागे दोरा, राण्या मायेचा बाजार, राण्या मायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. जीवनामध्ये कुणी कुणाचं नाही महाराज. आराम के हे लोग सारे, सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के हे लोग सारे, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वह जलाने वाले लाखों थे पर जलने वाला कोई नहीं. अरे दादा, पेटवणाऱ्याची गर्दी आहे पण पेटावं लागतं मात्र एकट्याला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, पैसा बँकेत राहतो, गाय गोठ्यात राहते, पत्नी दारापर्यंत येते, मित्र स्मशानापर्यंत येतो, पण जळावं लागतं मात्र एकट्याला. म्हणून कुणी कुणाचं नाही. जण कसं आहे? जण हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. कुणीच अंतकाळीच्या वेळी आपल्याला कुणी सुद्धा जवळ येत नाही. मग तेच वाल्ह्याला कळून चुकलं, रे आपलं कुणी सुद्धा नाही. त्याने नारद मुनींकडे धाव घेतली. नारद मुनींच्या चरणावरती पडला, महाराज आता तुम्हीच माझा उद्धार करा. तेव्हा नारद मुनींनी त्याला राम मंत्राचा जप करण्याकरता सांगितलं. पण पाप एवढं वाढलं होतं की राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. काय म्हणू लागला? राम राम म्हटलं म्हणायचं की काय म्हणत होता? मरा मरा म्हणू लागला. पण मरा मरा म्हणता 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 राम राम हा शब्द त्या ठिकाणी आला. मग एवढं नामस्मरण केलं, एवढं नाम
नामस्मरण केलं, अक्षरशः अंगावरती वारुळ तयार झालं, पूर्ण अंगावरती वारुळ तयार झालं आणि त्या वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला. राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं, जसं लिहिलं तसं भगवंताला वागावं लागलं. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, 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 कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, 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 कोळ्याची कीर्ती वाढली गहन. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. एवढा अधिकार वाल्ह्याला प्राप्त झाला. कुणामुळे? तर नारद मुनींमुळे. मग नारद मुनींनी वाल्ह्याला काय केलं हो? स्वतः सारखं बनवलं. म्हणून आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. मग स्वतः सारखं बनवण्याकरता संतांकडे आहे तरी काय? दया अंतराय वसे दुजे पण तेथे नसे. दया करणं हा संताचा स्वभाव आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन. बघा, एकदा रामकृष्ण परमहंस जंगलामध्ये गेले. गेल्याच्या नंतर नदीच्या काठी एका झाडाजवळ बसले. मग सहज लक्ष त्यांचं कुठे गेलं? तर सहज त्यांचं लक्ष नदीकडे गेलं. बघितलं तर नदीमध्ये एक विंचू वाहत चाललेला त्यांना दिसला. रामकृष्ण परमहंस त्या नदीपर्यंत आले आणि त्या विंचवाला हातामध्ये घेतलं. आता विंचवाचा स्वभाव काय आहे हो? डंख करणं हा विंचवाचा स्वभाव आहे. आणि ज्याचा जसा स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये आपण बदल करू शकत नाही. आता एकाने ठरवलं कुत्र्याची शेपूट कशी आहे? वाकडी आहे. मग एक दीड शहाणा होता. तो म्हटला कुत्र्याची शेपूट मी सरळच करणार. मग त्यानं काय केलं? तर कुत्र्याची शेपूट एका नळीमध्ये घातली आणि 6 महिने ठेवली. किती महिने? 6 महिने ठेवली. 6 महिन्याच्या नंतर नळी काढून बघितलं तर शेपूट वाकडीचे वाकडीच. म्हणजे आणि किती दिवस जरी ठेवली तरी शेपूट सरळ होणार आहे का? नाही. मग ज्याचा जसा स्वभाव आहे त्याच्या स्वभावामध्ये बदल करता येत नाही. मग त्या विंचवाचा स्वभाव आहे डंख करणं. विंचवाचा स्वभाव आहे. महाराजांनी विंचू हातामध्ये घेतला. जसा विंचू हातात घेतला तसा विंचवाने डंख केला. विंचू परत पाण्यामध्ये पडला. महाराजांनी पुन्हा विंचू हातामध्ये घेतला. परत डंख केला. परत विंचू खाली पडला. हे दृश्य एका व्यक्तीने पाहिलं. तो व्यक्ती म्हणतो, महाराज अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करता, पण तो विंचू काय करतो? तुम्हाला डंख करतोय, तुम्हाला वेदना होत आहेत. मग जाऊ द्या, मरू द्या त्याला. परंतु महाराजांनी त्याला एवढं सुंदर उत्तर दिलं. रामकृष्ण परमहंस त्या व्यक्तीला म्हणतात, अरे डंख करणं त्या विंचवाचा स्वभाव आहे. मग त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. मग तो त्याचा स्वभाव सोडत नाही. मग मी माझा स्वभाव का सोडू? म्हणजे यातून आपल्याला कळतं की संतांकडे किती दया आहे. दयेचं भंडार म्हणजे संत आहेत. दया अंतराय वसे दुजे पण तेथे नसे. नव्हे नव्हे संत उदार देखील आहेत. भगवंतापेक्षा देखील संत काय आहेत? उदार आहेत. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, यथामथी यथावकाश मला जसं जमेल त्याप्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
तरी काही चुकलं असेल तर माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला क्षमा करा. असो एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन आपण घेऊ. त्या अगोदर सर्वांनी पुरुष मंडळ महिला मंडळ मागचे सर्वांनी एकदा हात वर करा. ज्यांना ज्यांना भगवंताने 2 हात दिले आहेत त्यांनी सरळ हात वर करा. विठोबा